हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज ना आपण छान असे मस्त चमचमीत आणि झणझणीत असे पालक आणि हे शेपू त्याच्या वड्या करणार आहोत. आपण जशा कोथिंबीरच्या वड्या करतो ना, तसंच आपल्याला पालक आणि शेपूच्या वड्या करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, हा एक बंच आहे, हा एक बंच आहे पालक, तो मी पालकचा घेतलेला आहे. आणि हा एक बंच आहे मी ते शेपू, डील लीव्स म्हणतात, हे बघा, त्याला सवा पण म्हणतात. सवा पालक, शेपूची भाजी. शेपूची भाजी पण खायला खूप छान लागते. हे बघा, हे असे शेपूची पानं असतात. वड्या करताना नाही फक्त पानं घ्यायची आहेत, हे देठं काढायची आहेत. तर आता मी काय करते आहे, सर्व पालक आणि शेपूची देठं काढून त्याला बारीक बारीक कापून घेते आहे. हे बघा, मी हे पालक आणि शेपू बारीक कट करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर ॲड करूया आणि ही मी कसुरी मेथी ॲड करते आहे. तुमच्याकडे जर फ्रेश मेथी असेल ना, तर तुम्ही फ्रेश मेथी पण ॲड करू शकता, किंवा जर नसेल ॲड करायची तर स्किप पण करू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे, हळद पावडर ॲड केली, मी गरम मसाला ॲड केलेला आहे, लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करा. तुम्ही याच्यामध्ये ना आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट पण ॲड करू शकता. ओवा आहे, त्याला असं हाताने क्रश करून आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता मी हे तीळ ॲड करते आहे. सगळं मिक्स करून घेऊया. छान असं मळून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे ह्याच्यातून जे पाणी सुटेल ना, त्याच्यामध्ये आपण बेसन आणि थोडं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. आता मी हे बेसनचं पीठ ॲड करते आहे. हे मी रेडीमेड बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर घरचं पीठ असेल तुम्ही घरचं पण ॲड करू शकता. आणि हा एक मोठा चमचा भरून मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. तांदळाच्या पिठाने छान असा वड्या कुरकुरीत होतात, म्हणून मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. पण जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. थोडंसं तेल घ्यायचं आणि तेलाने असं व्यवस्थित मळून घ्यायचं एकत्र. असं हाताला तेल लावायचं आणि ह्याची आता आपण रोल करायची आहे. ह्याच्यात बेसन आणि तांदळाचं पीठ एकदम जास्त नाही ॲड करायचं. आधी बघायचं असा रोल होतो की नाही. जर तुमचा रोल नसेल होत ना, तर थोडंसं आणखी तुम्ही बेसन ॲड करू शकता. जर जास्त बेसन आणि तांदळाचं पीठ ॲड केलं तर नुसतं पीठ लागेल. आता ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे. हे बघा, हे असं चाळणीवर ठेवून द्यायचं. आधीच मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. आपल्याला आता हे 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर आपण हे उघडून बघूया. 15 मिनटं झाल्यावर मी गॅस बंद केला आणि या वड्या छान अशा थंड करून घ्यायच्या आहेत. हे बघा, गरम गरम आपल्याला कट नाही करायचा, थंड झाल्या की मग आपल्याला कट करायचे आहेत. तर आपण याला कट करूया. आता या वड्याला ना तुम्ही तळू पण शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता. आता आपण गॅसकडे जाऊया. तर फ्रेंड्स, हे बघा, छान मस्त गरमागरम अशा आपल्या शेपू आणि पालकच्या वड्या तयार झालेल्या आहेत. खायला खूप छान लागतात, खूपच टेस्टी लागतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्यामुळे मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेन ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.